मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि स्वाभाविकच या भेटीची राजकीय चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतरची ही भेट आहे, त्यामुळे स्वाभाविक तर्कवितर्क लढवले जात आहेत। आणि या भेटीबाबत राज ठाकरेंनी काय म्हटलंय, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, बघूयात याच विषयीचा हा खास रिपोर्ट। राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील। राज ठाकरे आणि देवेंद्रजी भेटतायत म्हणून संजय राऊत यांचा बीपी देखील वाढला असेल। एकीकडे बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला, दुसरीकडे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं चर्चा झाली, त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलं नसतं तर नवलच। राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत। हा पहिला विषय। घरोघर गणपती येते असतात, कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील। राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील। ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली, राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। संजय राऊत यांनी एक उल्लेख केला की देवेंद्रजी फडणवीस हे गणेश उत्सवात राज ठाकरे हे देवेंद्रजींना गणेश उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घ्यायला गेले असतील। फक्त मला संजय राऊत यांना एक आठवण करून द्यायची, अनंत चतुर्दशी आणखी यायची, त्याच्या आधी उभाटा गटाचं विसर्जन करण्याचं काम मुंबईतल्या बेस्टच्या निवडणुकीत केलंय आणि या विसर्जनाची सुरुवात त्या निमित्ताने झालेली आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी गणेश उत्सव वगैरे अशा बाता करू नये। कदाचित राज ठाकरे आणि देवेंद्रजी भेटतायत म्हणून संजय राऊत यांचा बीपी देखील वाढला असेल, सांगता येत नाही। आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र त्याआधी झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही, त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीच्या टायमिंगवर सवाल उपस्थित होत आहे। कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात। काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं, आज देवेंद्रजी आहेत, त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात। काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। मुख्यमंत्र्यांना भेटणं ही फार सहज स्वाभाविक गोष्ट आहे। सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कोणीही नेते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, त्याचा लगेच काही अन्वयार्थ लावायचे काही कारण नाही। कारण आज घडीला जी अवस्था मुंबईची झालेली आहे, म्हणजे बेस्टच्या विजयाबद्दल बोलणारे जे लोक आहेत त्यांनी बेस्ट पाण्यात अक्षरशः काल बेस्ट बसेस बुडलेल्या आहेत आणि इथे राज्याचं कुंपणच शेत खाते का अशी परिस्थिती। मला वाटतं इथल्या सरकारला जो संदेश द्यायचा तो मनसे प्रमुखांनी अतिशय योग्य शब्दामध्ये दिलेला आहे। महायुतीची सत्ता पुन्हा आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील ही तिसरी भेट आहे। मात्र याआधी ज्या दोन भेटी झाल्यात त्याचा तपशील समोर आला नव्हता, पण आता वर्षा निवासस्थानी घेतलेल्या भेटीचा इतिवृत्तांत खुद्द राज ठाकरेंनी मांडलाय। नागरी समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईसह राज्यातील सर्व शहरांत उद्भवलेली ट्रॅफिकची समस्या आणि त्यावर आम्ही सुचवलेल्या काही उपाययोजना। शहरं वाढतायत, नवनवीन प्रकल्प येतात, शहरांत येणाऱ्या माणसांचे लोंढे थांबत नाहीयेत, त्यात पुन्हा गाड्यांची संख्या वाढतीये, पण आपल्याकडे ना पुरेसे रस्ते आहेत ना पार्किंग। आपण कबूतर, हत्ती या विषयात अडकलोय, पण पार्किंग सारख्या प्रश्नांकडे आपण पाहत नाही आहोत। वाहतूक कोंडी ही सगळ्यात गंभीर समस्या आहे, या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे आणि त्यावर दीर्घकालीन उपाय व्हायला हवेत। ते काय असावेत यात लोकसहभाग पण गरजेचा आहे। या सगळ्यावर आम्ही सरकारला काही सूचना केल्या, त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। काही महत्त्वाच्या विषयांवरती त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल। तुम्हाला कल्पना असेल की मी एक एस्थेटिक या विषयावरती मी 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती, जी आज युट्यूबवरती आहे, जी आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय। टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय। देवेंद्रजी आणि राजसाहेब
हे दोघंही मुंबईच्या डेव्हलपमेंटचा एक काही विचार करतात. विकासाच्या या रथावर किंवा या रथयात्रेमध्ये जर राजसाहेबासारखे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी काही चर्चा करत असेल, मला वाटतं अशा भेटी झाल्या पाहिजे, त्या वारंवार झाल्या पाहिजे. आणि यातनं महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती आपण पॉलिटिकल जरी आपल्या मतभेद असतील पण मनभेद नाही. बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय. ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवाभाऊ जोमात अशी बॅनरबाजी सेना भवन परिसरात करण्यात आली आहे. दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीला महत्त्व देण्याची गरज नसल्याचं राज ठाकरे आणि संजय राऊतांनी म्हटलंय. प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच म्हणजे 3 पॅनल होते. ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठली काय. तुम्ही काय एवढं गांभीर्याने घेताय ते बेस्ट वगैरे? अहो, एका पतपेढीची निवडणूक आहे ती काय महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पतपेढीत नक्की कोण मतदार आहे ते माहीत नाहीत. एक लक्षात घ्या, ही पतपेढी आहे. पतपेढीमध्ये काही लोक एकत्र आले, निवडणूक लढले असतील. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट होते तेव्हा तेव्हा राजकीय चर्चेला बळ मिळतं. अर्थात ही भेट विकासाच्या मुद्द्यावर होती असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यामागे अनेक अर्थ दडले असणार हे नक्की. श्रेयस सावंत सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.